हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आर्यन ऑफिसर्स अकॅडमी. तर थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आज आपण कशाबद्दल शिकणार आहोत. तर हो, आज आपण डिजिटल सम या टॉपिकबद्दल शिकणार आहोत. तर डिजिटल सम काय आहे, कशाबद्दल आहे आणि आपण कुठे कुठे याचा यूज करू शकतो याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. तर डिजिटल सम म्हणजे काय, पहिले हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. डिजिटल सम म्हणजे नेमकं काय, राईट. तर डिजिटल समचा अर्थ काय होतो की डिजिट सम, राईट. 1 2 3, राईट. तर काय होणार डिजिट सम, कोणत्याही नंबर्समध्ये कोणत्याही कॅल्क्युलेशन जेव्हा येईल तुम्हाला, तेव्हा हे डिजिटल सम तुम्हाला कामाला पडेल. हे बघा, डिजिटल सम ही कुठे कुठे कामाला येईल तुम्हाला. तर तुम्हाला हे अर्थमॅटिक, ॲडव्हान्स मॅथ, कम्प्लीट मॅथ्स कुठेही कामाला येऊ शकते तुम्हाला डिजिटल सम. जे पण लॉंग कॅल्क्युलेशन्स असतील, मोठे कॅल्क्युलेशन्स असतील, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अक्षरशः क्वेश्चन्सला उडवू शकणार. हे बघा, डिजिटल सम हे तुम्हाला नेहमी कामाला नाही येणार, पण जिथे जिथे ऑप्शन्स असतील तिथे तुम्हाला डिजिटल सम ही भरपूर हेल्प करेल. तुम्हाला ऑप्शन्समध्ये डिस्टिंग्विश करण्यामध्ये, ऑप्शनला एलिमिनेट करण्यामध्ये तुम्हाला डिजिटल सम ही कामाची ठरेल. बघा, ज्या मुलांना डिजिटल सम माहिती नाही आणि ज्यांना माहिती आहे त्यांच्या कॅल्क्युलेशनमध्ये जमीन आसमानचा फरक येऊ शकतो कधी कधी. कारण की कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जेव्हा तुम्ही जाता, तुमच्याकडे पहिलेच एक तर टाईम कमी असतो. तर कमी टाईममध्ये तुम्ही कसं कॅल्क्युलेशन्स करणार, तर त्यासाठी अशा ट्रिक्स माहिती असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर त्यासाठीच डिजिटल सम ही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, राईट. तर बघा, डिजिटल सममध्ये बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो डिजिटल सम कशाला म्हणतात. 2 3 6 7. तर याचं डिजिटल सम काय येणार असं बघा. तर आपण काय करणार, या सगळ्या डिजिटला ॲड करणार. 2 + 3 + 6 + 7 काय किती येणार, 2 आणि 3 5 आणि 6 11 आणि 7 18, राईट. 18ची पण डिजिटल सम किती येणार, 8 आणि 1 9. तर लास्टला जो पण संख्या येईल ना, ते असेल डिजिटल सम. ओके, किती डिजिट आहेत आपल्या ह्याच्यामध्ये, 0 1 2 3 4 5 6 7 8 9. यापैकी ते काही नाही येणार ना, हेच डिजिट्स येणार, राईट. तर याचबद्दल आपण आज डिटेलमध्ये शिकणार आहोत. ओके, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच फायद्याचं ठरेल आणि येणाऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला याची भरपूर मदत मिळेल मित्रांनो, याची मी गॅरंटी देतो. तर इंट्रोडक्शन, तर काय आहे डिजिटल? इट इज अ मेथड नॉट यूज्ड फॉर क्विक कॅल्क्युलेशन. ठीक आहे, क्विक कॅल्क्युलेशन करण्यामध्ये मदत नाही करणार, बट फॉर क्विक चेकिंग ऑफ आन्सर चेक करण्यामध्ये तुम्हालाही मदत ठरेल. ठीक आहे, आन्सर चेक करण्यामध्ये, मी परत एकदा सांगतो, क्विक कॅल्क्युलेशन असं विचार करू नका की हे कॅल्क्युलेशनमध्ये मदत करेल तुम्हाला, पण आन्सरची जे चेकिंग आहे ते तुम्हाला जेव्हा ऑप्शन्स येतील तेव्हामध्ये एलिमिनेट करण्यामध्ये भरपूर मदत करेल. दिस टेक्निक हॅज डिफरंट युजफुल ॲप्लिकेशन्स फॉर स्टुडंट्स गिविंग कॉम्पिटेटिव्ह अदर एक्झाम्स. ठीक आहे, ते एक लक्षात ठेवा की आन्सर काढण्यामध्ये नाही, तर हे तुम्हाला ऑप्शन्स चेक करण्यामध्ये भरपूर मदत करेल, राईट. ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करणार तिथे ऑप्शन तर असणारच, ऑब्जेक्टिव्ह टाईपच असेल, SSC म्हणा, बँकिंग म्हणा. ठीक आहे, बँकिंगची गॅरंटी नाही देणार, पण SSCमध्ये तुम्हाला हे अशा ऑप्शन्स तर असणारच ज्याच्यामध्ये डिजिटल सम हे तुम्हाला खूप मदत ठरेल, राईट. तर डिजिटल सम काय असते, LHS = RHS, राईट. LHS = RHS. जे पण तुमचं क्वेश्चन असेल त्याच्याबरोबर RHS म्हणजे ऑप्शन्स हे मॅच होणार म्हणजे होणारच. युनिव्हर्सल फॅक्ट असेल हे फॅक्ट. ठीक आहे, डिजिट सम आता काय म्हटले अजून, डिजिट सम कॅन बी इम्प्लिमेंटेड ऑन पर्सेंटेज और डेसिमल्स ॲज वेल. असं समजू नका की पर्सेंटेज आलं म्हणजे यावर डिजिटल सम नाही यूज होणार, बिलकुल यूज होणार. आणि डेसिमल जे पण असं 0.0352 हे काय नाही आहे, डेसिमल काय, याच्यावर लक्ष द्यायचं नाही, बिलकुल नाही लक्ष द्यायचं नाही. काय असं काही नसते, सगळ्यावर डिजिटल सम जे आहे ते आपली यूज होणार आहे. ठीक आहे, तर हे मेन पॉईंट आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की डेसिमल असो काही पण असो, या सगळ्यांवर तुमची जे डिजिटल सम आहे ते बिलकुल अप्लाय होणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर आता एक हे घेऊ आपण, फॉर एक्झाम्पल घेऊ कशा प्रकारे असते डिजिटल सम. ॲडिशनमध्ये घेऊ आपण, 999 + 245. आता याचं डिजिटल सम काय येणार ते बघा तुम्ही, 999. ठीक आहे, आता अजून एक लक्षात घ्या,
तर हे आधी सांगण्यापूर्वी तुम्हाला एक सांगायचं राहिलं. हां, तर एक लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा पण डिजिटल सममध्ये 0 किंवा 9 असेल तेव्हा तुम्हाला ते गृहीत धरायचं नाही आहे, तेव्हा तुम्हाला 0च घ्यायचं आहे. त्याचंसुद्धा कारण आहे. ठीक आहे, त्याचंसुद्धा कारण आहे. 0 आणि 9 असेल तर तेव्हा ते डिजिट्स नाही घ्यायचे, तेव्हा तुम्हाला 0 कन्सिडर करायचं, कारण की 0 आणि 9 हे सेम कन्सिडर केल्या जाते डिजिटल सममध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला सांगतो मी का कारण आहे त्याचं. ठीक आहे, हे बघा जेव्हा आपण आता डिजिट्स किती आहेत आपले, 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे डिजिट्स आहेत, राईट. तर तुम्हाला हे सांगतो, जेव्हा आपण आता हे डिजिट लिहून घेऊ आपण 1 ते 9 पर्यंत, 1 2 3 4 5 6 7 8 9. तर यामध्ये जेव्हा पण तुम्ही 0 तर ॲड केल्यानंतर तेच संख्या येणार, राईट. जेव्हा पण आपण 9 ॲड करू, ठीक आहे, जेव्हा आपण 9 ॲड करू तर काय येणार ते बघू. 9 9 9 9 9 राईट. किती येणार, 9 आणि 1 10, 9 आणि 2 11, इथं 12 ते 13 ते 14 ते 15 ते 16 ते 17 ते 18, राईट. तर इकडे घ्या मित्रांनो, तर याचेसुद्धा डिजिटल सम काय येणार ते पण बघा. 10 म्हणजे काय येणार, 1 + 0 1, 1 आणि 1 किती आला, 2, राईट. 2 आणि 1 किती आलं, 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9. तर एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही काय ऑब्झर्व केलं याच्यामधून, हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला, की जेव्हा पण आपण 9 ॲड करणार याच्यामध्ये, कोणत्या पण संख्येमध्ये जेव्हा आपण 9 ॲड करणार तर काय संख्या येणार, तीच संख्या येणार आहे, राईट. तेच डिजिटल सममध्ये येणार आहे. तर त्यामुळे आपण 9 किंवा 0 घेतल्यानंतर तेच येणार, तुम्हाला माहीतच आहे तुम्हाला. त्यामुळे 9 आणि 0 जेव्हा आपण घेऊ तर ते सेम कन्सिडर केलं जातं. 9ला 0 कन्सिडर करू शकतो आपण, तर त्यामुळेच तीच संख्या येणार आहे. त्यामुळे आता जेव्हा आपण 0 ॲड करू एखाद्या संख्येमध्ये तर त्याची काही व्हॅल्यू नसते. तर मग जेव्हा पण आपण डिजिटल सममध्ये 9 दिसेल तुम्हाला डिजिट सम, तर त्या कन्सिडर करायचं नाही, त्याला 0च कन्सिडर करणार आपण. ठीक आहे, तर हे झालं प्लसमध्ये. तर मल्टिप्लाय करून बघू एक बार. ठीक आहे, एक बार काय करू, मल्टिप्लाय करून बघू या डिजिटमध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9, राईट. तर याच्यामध्ये काय करू आपण, मल्टिप्लाय करू 9ने, प्रत्येकाला 9ने मल्टिप्लाय करू. 9 9 9 9, राईट. काय ना, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81. तर याची डिजिटल सम काय येणार बघा आता. 9ला 9 चाले, 8 आणि 1 9, 7 आणि 2 9, 6 आणि 3 9, 4 आणि 5 9, इथे पण 9, इथे 6 आणि 3 9, ते 9. काय लक्षात आलं मित्रांनो, तुम्ही काय ऑब्झर्व केलं यामधून, की जेव्हा आपण कोणत्याही संख्येमध्ये आपण 9 ॲड करतो किंवा आपण कोणत्याही संख्येला 9ने मल्टिप्लाय करतो तर संख्या ही 9च येणार आहे. ठीक आहे, संख्या ही 9च येणार आहे. तर ठीक आहे, 9च येणार आहे. तर 9 आणि 0, राईट, 9 आणि 0 हे सेम कन्सिडर करणार आहोत आपण. ओके, 9 आणि 0 कोणत्या पण संख्येमध्ये. आता इकडे बघा, 9 8 9 7 3 2 1 0. आता असं जर संख्या आली आणि तुम्हाला मी म्हटलं की डिजिटल सम काय येणार याची, तर तुम्ही कसं बघणार. हे बघा, पहिलं काय करणार आपण, 8 आणि 1 किती होणार, 9. तर याला पहिले काटून घ्या, याला काय झालं, 0 झालं. 7 आणि 2 किती आलं, 9, हे 0. इथं तर 9च आहे पहिलंच, मग किती झालं, 0. आणि 0ला तर 0च धरणार आपण. मग याची डिजिटल सम किती आली, 3 आली. तर ऑप्शनमध्ये जे पण असेल मग ते याच्याबरोबर असेल ना, राईट. तर ते आपण तसं कन्सिडर करणार. आता बघा, अजून एक एक्झाम्पल घेऊ. आता बघा, 5 4 3 2 0,
अजून काय घेऊ 7 8 9 5 4. आता याची डिजिटल सम काढायची तुम्हाला, राईट. तर आपण कसं घेणार डिजिटल सम, राईट. तर पहिलं बघायचं की कोणत्या कोणत्या संख्येमध्ये 9 येणार आहे, राईट. त्याच्यामध्ये काय येणार 9 कोणत्या कोणत्या याच्यामुळे येणार आहे, कोणत्या संख्यांना ॲड करून 9 येणार आहे ते पहिलं कन्सिडर करायचं आहे. बघा 9ला 9 काढले, 5 आणि 4 9, हे पण कट होणार, राईट. इथे पण 5 आणि 4 9 कट होणार, 7 आणि 2 9 कट होणार. इथे बघा याचं 9 होत नाही आहे, 8 आणि 3 किती आला 11, आणि 11चे परत डिजिटल सम किती येणार 1 आणि 1 2 येणार, म्हणजे याची डिजिटल सम किती आली 2 आली मित्रांनो, बरोबर. तर या प्रकारे तुम्ही डिजिटल सम हे काढू शकता, ठीक आहे. या प्रकारे डिजिटल समला तुम्ही हे करू शकता, उपयोगामध्ये आणू शकता. आणि बरेच असे प्रॉब्लेम्स आहेत, पुढे आपण सबस्ट्रॅक्शनमध्ये सुद्धा आपण डिजिटल सम यूज करणार आहोत, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, आणि असे एक्झाम्पलसुद्धा आपण घेणार आहोत जे एक्झाममध्ये आलेले आहेत, जे की कॅल्क्युलेशनमुळे खूप जणांना त्रास देतात. त्यामुळे तुम्ही आज आणि हे डिजिटल सम वापरून कसं तुम्ही लवकरात लवकर कॅल्क्युलेशन करू शकता, ठीक आहे. तर हे लक्षात घ्या, ठीक आहे. तर समोर बघू आपण, ठीक आहे. तर पहिलं मला सांगा याचं डिजिटल सम काय येणार बरं, याचे डिजिटल सम काय येणार मला काढून दाखवा. ठीक आहे, आपण काढून बघू. 2 4 6 7 5 3 9 आहे ना. तर बघा 9ला 9 कटले, राईट. आणि इथे 9 कशाचं येते 7 आणि 2 9 येते, राईट. 6 आणि 3 9, 5 आणि 4 9, काहीच उरलं नाही. डिजिटल सम काय आलं 0 0 और 9, दोन्ही पाप सेमच तर मानतो आपण. आता 0 आणि 9 काय पण येऊ द्या, तिथं सेम कन्सिडर करायचं, काही इश्यू होत नाही. आणि इथे फाइंड द डिजिटल सम ऑफ धिस, इथं पण काय येणार, आपण डिजिटल सममध्ये काय बघतो आपण की 9 कुठं 9 येते, राईट. इथे बघा 7 आणि 2 9 कटले, 8 आणि 1 9 कटले, हे 9 तर पहिलेच कटून जाणार. 6 आणि 3 9 कटले, आणि 3 आणि 2 किती येणार 5. तर याची डिजिटल सम काय आली मित्रांनो 5 आली, बरोबर. अशी डिजिटल सम काढायची. आता कोणत्या बी संख्येची डिजिटल सम काढायची तुम्हाला येणार, ठीक आहे. फक्त अंकांची बेरीज करायची आपल्याला डिजिटल सम. आणि हे लक्षात घ्या मित्रांनो, हे कॅल्क्युलेशनसाठी तुम्हाला उपयोगी नाही पडणार. तर एक्झाममध्ये जेव्हा पण तुम्हाला ऑप्शन्स भेटतील 4, तर त्या ऑप्शन बरोबर येत आहे का ऑप्शन LHS = RHS, म्हणजे ते बरोबर ऑप्शनला फिट बसते का. तर आपण क्वेश्चन घेऊ तेव्हा तुम्हाला कळेल की आपण कसं यूज करणार डिजिटल समला, राईट. हां, तर ॲडिशन पहिलं आपण बघू. ॲडिशनमध्ये काय असतं डिजिटल समचा उपयोग. द डिजिट सम ऑफ फायनल सम शुड बी इक्वल टू द डिजिटल सम ऑफ ऑल द नंबर्स यूज्ड इन द ॲडिशन प्रोसेस, ठीक आहे. तर हे युनिव्हर्सल फॅक्ट आहे, फॅक्ट. जेव्हा आपण आता 2 आणि 3 5 असं असेल तर तुम्हाला माहितीच आहे. तसंच कोणत्याही संख्येमध्ये जर तुम्हाला डिजिटल सम हे येत असेल तर ऑप्शनमध्ये सुद्धा तसंच असते. त्या ॲडिशनमध्ये हे खूप सोपं आहे डिजिटल सम यूज करणं बघायला गेलं तर, ठीक आहे. 13 आणि 2 25 आहेत, 13 आणि 12 25 आहेत, राईट. तर यांची डिजिटल सम किती येते इकडे बघा बरं. 3 आणि 1 किती झाले 4, 2 आणि 1 3, तर याची डिजिटल सम किती आली 7. आणि यांचे तर पहिलेच 7 आहे. झालं का LHS = RHS, लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड, बरोबर. तर अशीच डिजिटल सम आपण यूज करणार आहोत मित्रांनो बऱ्याच प्रॉब्लेम्समध्ये, बऱ्याच क्वेश्चन्समध्ये, राईट. हां, तर एक क्वेश्चन आपण घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी. इकडे बघा, हे क्वेश्चन आहे. आता एवढा मोठा क्वेश्चन बघितलं तर काय करणार काही जण, अरे बापरे, मग काय करणार युनिट डिजिट बघणार. हे असं युनिट डिजिट येते का, अरे 8 6 14 6 20 5 20 5 25 2 27 27 आला, युनिट डिजिट 7 आला, अरे युनिट डिजिट सगळ्यांचं 7 आहे. मग कसं करणार, फसला की नाही कार्यक्रम तुमचा. तर असा कार्यक्रम फसू नये म्हणून आपण डिजिटल सम आणलेली आहे मित्रांनो. तर पहिलं काय करायचं, पटकन बघायचं, ऑप्शन्सकडे बघायचं, ऑप्शन्सला नेहमी नजर फिरवायची. ऑप्शन्सकडे बघितलं काय करणार तुम्ही डिजिटल सम काढणार, राईट. पहिलं बघायचं 9 कुठं होते 7 आणि 1 8 आणि 9 9 झालं. इथे किती आलं डिजिटल सम 6 आली. पहिले लिहून घ्या, 7 2 9 झाले, 6 आणि 1 किती झाले 7 आली इथं डिजिटल सम. इथे किती झाले 6 आणि 3 9, 7 आणि 1 किती झाले 8. इथे बघा, इथे होते का 6 आणि 4 10 10 आणि 11 11 आणि 7 11 आणि 7 किती झाले 18 18 8 आणि 1 किती झाली 9 9 आली तर डिजिटल सम, ठीक आहे. आता बघा, ठीक आहे. तर आता काय करणार आपण इकडे वळणार. तुम्ही असंही करू शकता क्वेश्चनमध्ये काय आहे, पण तुमच्या मनाने कसं पण बघू शकता. तर क्वेश्चनकडे आपण बघू आणि कशाचे डिजिटल सम याची क्वेश्चनचे काय आहेत ते बघू. हे काय करणं बघणार आपण, ठीक आहे. आता इथे 9 आलं, हे काढून गेलं. 8 आणि 4 किती आलं 12. 12ची डिजिटल सम तुम्ही डायरेक्ट 3 लिहू शकता, काही इश्यू नाही. प्लस आता इथे बघा 5 आणि 2 7,
4 आणि 2 6, 6 आणि 5 11, 11 आणि 6 17, 17ची डिजिटल सम काय आली 8, 7 आणि 8 आली ना. इथे 9 कटला, 6 आणि 2 किती आले 8. इथे बघा 4 आणि 2 6, 6 आणि 5 11, 11ची डिजिटल सम 1 आणि 1 2 आली, प्लस 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, राईट. तर यांची पण डिजिटल सम करा ना. 8 आणि 3 11, 11 आणि 8 19, राईट. 11 आणि 8 19, 19 आणि 2 किती झाले 21, 21 आणि 6 27, 27 डिजिटल सम किती आलं 7 आणि 2 9. कोणत्याची 9 आहे डिजिटल सम आले का नाही आन्सर. बघा तुम्ही चेक करून बघू शकता, काही इश्यू नाही. वाटल्यास तुम्ही कॅल्क्युलेटर काढा आणि बघा सगळं हे करत बसा, आणि हेच येणार आहे आन्सर तुमचं. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही डिजिटल समने याला उडवू शकता. ओके, ठीक आहे. बरोबर आलं आपलं 3 आणि 4, 4 आणि 2 6. ठीक आहे, ठीक आहे, बरोबर आहे. आत्ता बघा, आता डेसिमलमध्ये आपण कसं यूज करणार डिजिटल समला, राईट. आता काही जणांना काय वाटतं, आता इथं पॉईंट आहे, पॉईंट आलं म्हणजे अरे बापरे किती मोठं कॅल्क्युलेशन आलं रे देवा, असं वाटते काही जणांना. तर नाही, बिलकुल चिंता करायची नाही. आता आपण पहिलं काय केलं, ऑप्शनला बघितलं आणि ते डिजिटल सम हे केलं. आता आपण काय करू, पहिलं क्वेश्चन्सला बघू आणि डिजिटल सम काय ते बघू आपण. ठीक आहे, क्वेश्चनला बघू डिजिटल सम काय ते क्वेश्चनमध्ये. आता डेसिमलला गृहीत धरायचंच नाही, डेसिमल नाहीच म्हणून समजायचं. जेव्हा डिजिटल सम आपण यूज करतो ना तेव्हा डेसिमल नाही असं समजायचं. इथे बघा, इथे 9 झालं, 9ला कट केला, 5 4 9 कट झाले, 7 आणि 6 13, 13 आणि 8 किती झाले 7 आणि 6 13, 13 आणि 8 21, 21चे डिजिटल सम किती येते 3 येते, 2 1 3 आलं ना. ठीक आहे, डायरेक्ट लिहून घ्या. आता इथं बघा 5 4 9 डायरेक्ट कटलं, 6 आणि 3 9 डायरेक्ट कटलं, 2 आणि 3 2 + 1 3, डिजिटल सम किती आलं 3 आले. आता इथे बघा 9 कटला, राईट, 9 कटला. आता इथं डिजिटल सम बघा बरं किती येते, 8 आणि 7 15, 15 आणि 5 20, 20 आणि 2 झाले, 8 आणि 7 15, 15 5 20 आणि 2 22, 22 आणि 6 28, 28 डिजिटल सम किती आले 8 आणि 2 10, 10 म्हणजे किती येते 0 आहे ना, तर 1च येणार ना. डिजिटल सम किती येणार 1 येणार. इथं बघा गृहीत धरायचंच नाही, हे डेसिमलला कट करून टाका. 4 आणि 5, 5 आणि 2 7, 7 आणि 5 किती 12, 12ची डिजिटल सम किती आली 3 आली, प्लस इथे किती येणार 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, राईट. तर यांची डिजिटल सम बघा 3 आणि 3 6 आणि 1 7, 7 आणि 3 10, 10 आणि 6 16, 16ची डिजिटल सम किती येणार 6 आणि 1 7, राईट. आता इथे बघा 7 कशाचं येते डिजिटल सम. इथं बघा आता आपण काय करणार, आता डिजिटल सम आता ऑप्शन्समध्ये किती येणार ते बघणार. हे किती झालं 8 आणि 1 9, हे तर कटूनच गेलं डायरेक्ट, राईट. आता इथं बघा 5 आणि 4 9 हे पण कटलं, 8 आणि 1 9 हे पण कटलं, राईट. 6 आणि 7 13, 13 आणि 3 16, 16 आणि 8 16 आणि 8 किती 24, बरोबर. 24ची डिजिटल सम किती आली 6, बरोबर ना. 24ची डिजिटल सम 4 आणि 2 6, बरोबर. 8 आणि 1 9 हे पण कटलं, 5 आणि 4 9 हे पण कटलं, 8 आणि 1 9 हे पण कटलं, राईट. 6 आणि 7 13, 13 आणि 4 17, 17 आणि 8 25, 6 आणि 7 13, 13 आणि 4 17, 17 आणि 8 25, 25 डिजिटल सम किती आली 7 आली, बरोबर. हे 8 आणि 1 9 9 कटलं, हे 5 आणि 4 कटलं, 8 आणि 1 9 कटलं, 6 आणि 7 13, 13 आणि 5 8, 18 18 आणि 8 26, 26ला हे झाली डिजिटल सम 8 झाली. हे कटलं, 5 4 कटलं, 8 आणि 1 9 कटला, 6 आणि 7 13, 13 आणि 6 13 आणि 6 किती झाले 19, 19 आणि 8 27, 27ची डिजिटल सम किती आहे 7 आणि 2 9. तर बघा मित्रांनो, आपली डिजिटल सम काय आली ती 7, आणि ऑप्शन नंबर बी म्हणजे आपला आन्सर काय आला ऑप्शन नंबर बी. बघा असं आता हे कॅल्क्युलेशन करत बसणार का हे करणार सांगा बरं. हे एवढं मोठं कॅल्क्युलेशन असं लिहून घेणार, असं करत बसणार, ऑप्शनसुद्धा बघणार, असं काय येणार, किती कन्फ्युजन आहे आपलं, किती वेळ जाणार याच्यामध्ये. तर यामुळे ही डिजिटल सम हे तुम्हाला कामाला येईल मित्रांनो, हे बरेच लोकांना कामाला येऊ शकते. तर डायरेक्ट असं ऑप्शन उडू शकता, 7 आली, इथं पण 7 आली, ठीक आहे. आता हे तर डायरेक्ट बघायची गरजसुद्धा नव्हती, हे तर मी तुमच्यासाठी केलं. आता इथे बघा, तुम्ही एक नजर फिरवली ना तर तुम्हाला एक लक्षात येईल की इथे 6 आहे, राईट, इथे 6 आहे. पण इथे बघा तुम्ही बाकी सगळे डिजिट सेम आहे, इथं फक्त एकेकाने वाढवले 4 5 6, इथं पण 7 8 9 हे येणारच होतं, पण हे तुमच्यासाठी मी सगळं कॅल्क्युलेशन करत बसलो. हे तुम्हाला डायरेक्ट उडवता आलं असतं की याचं 6च्या नंतर 7 येणार आहे, खतम,
राईट. तर हे तुम्हाला प्रॅक्टिसने येऊन जाईल मित्रांनो. हे तर तुमच्यासाठी आपण एक हळूहळू घेत आहोत. तर हे प्रॅक्टिसनं झपाझप उडून टाकू आपण नंतर. तर हे बघा, आता ॲडिशनमध्ये झालं तर सबस्ट्रॅक्शनमध्ये काय येणार, राईट. सबस्ट्रॅक्शनमध्ये सुद्धा आलं पाहिजे ना डिजिटल सम, बरोबर. सगळ्यांमध्ये बघणार आपण ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, अजून काय मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सगळ्यामध्ये बघणार आपण. तर आता सबस्ट्रॅक्शनमध्ये बघा, द डिजिट सम ऑफ स्मॉलर नंबर आर सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द डिजिट सम ऑफ बिगर नंबर शुड बी इक्वल टू दो डिजिट सम ऑफ द डिफरन्स. ठीक आहे. तर स्मॉलर नंबरची डिजिट सम हे मोठ्या नंबरमधून जेव्हा सबट्रॅक्ट करू आपण तर ही त्याच्या बरोबर आली पाहिजे डिफरन्सच्या. ओके. इकडे बघा, आता फॉर एक्झाम्पल आपण दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पलसुद्धा आपण देतो. आता बघा, 88मधून 13 काढले तर 75 उरतात, राईट. तर हे तर ठीक आहे, हे तर युनिव्हर्सल फॅक्ट आहे, हे तर कोणाला पण येते. पण ह्याला आपण डिजिटल समजा व्हेरीफाय कसं करणार, असं करणार आहे बघा. 8 आणि 8 किती, 16. 16चे डिजिटल सम किती येणार, 6 आणि 7. तर 3 आणि 1 किती, 4. तर 7मधून 4 गेले, 3 उरले, राईट. हे झालं. आणि 7 आणि 5 12 म्हणजे 1 + 2 = 3. आलं का बघा, एकदम बरोबर. अशाच प्रकारे आपण सबस्ट्रॅक्शनमध्ये सुद्धा यूज करू, मोठे मोठे क्वेश्चन्सला उडवू आपण. ठीक आहे. तर आता इकडे बघा, कधी कधी काय होणार तुम्हाला, जेव्हा पण सबस्ट्रॅक्शन येईल तेव्हा तुम्हाला असं 9 - 5 असं 9 - 5 ठीक आहे 4, हे तर 4 आलं. असं कधी कधी काय होणार तुम्हाला 1 - 5 असं काहीतरी येणार. ठीक आहे. समजा असं डिजिटल सम तुम्हाला आलं काढायला, इथे काय येणार -4 येणार, राईट. तर -4 आलं तर तुम्ही काय करणार, तर याला काय करणार आपण 9मधून हे करणार, मायनस करणार. ठीक आहे. 9 - 4 5. तर तुम्हाला -4 ऐवजी तुम्हाला 5 घ्यायचं आहे का, कारण की 9मधून तुम्हाला मायनस करायचं आहे. ओके. तर हे लक्षात ठेवा मित्रांनो. कधी कधी तुम्हाला मायनसमध्ये आन्सर येऊ शकते डिजिटल सममध्ये. तर त्यावेळेस तुम्ही बिलकुल चिंता करायची नाही, एकदम कॉन्फिडेंटली काय करायचं, याला 9मधून मायनस करायचं, खतम. जास्त नाहीच विचार करायचा. ओके. तर हेच एक सांगायचं होतं तुम्हाला. पुढे क्वेश्चनमध्ये येऊ शकते तुम्हाला अशी. ठीक आहे. ते बघा, आता हे क्वेश्चन आहे सबस्ट्रॅक्शनचा, तर याचं बघू आपण. ठीक आहे. बघा, आता एवढं मोठं आता हे काढायचं म्हणलं तर थोडा वेळ तर लागणारच आता एखाद्या मुलाला. आपण काय करणार, आपल्या डिजिटल सम माहिती आहे, राईट. आपण डायरेक्ट बघायचं 5 - 6 11, 11 आणि 12, 12चे डिजिटल सम काय 3. 5 आणि 6 किती 11, 11चे डिजिटल सम 2. 6 आणि 4 10, 10चे डिजिटल सम 1, 6 आणि 3 9, डिजिटल सम 9 और 0 जे पण आहे तुम्हाला. आता इथं बघा, याचे डिजिटल सम चेक करायचे आपल्याला. पहिलं बघायचं 9 कुठं कटते. 9 कटलं. 8 आणि 5 13, 13 आणि 6 किती, 13 आणि 6 किती मित्रांनो 19. 19 डिजिटल सम 9 आला, 1 उरला मायनस. आता बघा 5 आणि 4 किती, 9 कटला. 6 आणि 2, 6 आणि 2 किती 8. ओके. 8 उरले, 8. आता बघा आलं ना, ते जे मी सांगलं होतं मागे, मायनस आलं ना तुम्हाला. आता इथं 19 - 8 सुद्धा घेऊ शकलो आपण, 19 - 8 सुद्धा घेऊ शकलो असतो. -8 = 11 असंही सुद्धा घेऊ शकलो असतो. 11 आल्या, 1 आणि 1 किती 2, डिजिटल सम 2 आले. ऑप्शन नंबर बी हेच आहे आन्सर, तर हेच येणार आहे, याचं काही इश्यू नाही. 19 - 8 घेतला, पण हे तुम्हाला समजण्यासाठी आपण घेतलं की 1 - 8. आता इथे एखाद्या वेळेस आलं, तुम्ही पुढे क्वेश्चनमध्ये फसू शकता ना. 1 - 8ला कसं घेणार, तर 1 - 8 किती येते, -7 येते ना, -7 येते. तर -7ला, आता -7ला काय करायचं, 9मधून 7 काढून टाकायचं सरळ. मी मागे जे सांगितलं होतं ते किती येणार, 2 येणार ना. तर ऑप्शन नंबर बी. बघा, तुम्ही व्हेरीफाय करून घेऊ शकता. तुम्हाला तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे, सगळं आहे. तुम्ही हे आता माझं मी सांगतोय हे बरोबर आहे की नाही, तर तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा तुमच्या कॅल्क्युलेटरवर, ह्याच्यामधून हेच येते की नाही. ते डिजिटल समजा तेच येते, बस खतम. तर अशा प्रकारे तुम्ही उडू शकता. आता बघा, डेसिमलमध्ये सबस्ट्रॅक्शन आला, राईट. डेसिमलमध्ये सबस्ट्रॅक्शन, आता काही जण भिणार, ते डेसिमल आलं भ्यायचंच नाही, याला काहीच करायचं नाही. सरळ बघायचं की काय येते, डिजिटल सम काय येते याची बघून घेऊ. हे बघा, 9 कट होणार, 8 आणि 1 9 कट होणार, राईट. 5 आणि 6 किती 11, 11 आणि 2 किती 13, 13चे डिजिटल सम किती येणार 4 येणार, मायनस 5 आणि 4 किती 9, राईट. 6 आणि 2 8, 8 आणि 6 14, 14 आणि 5 किती 19, 19 डिजिटल सम किती येणार 1 येणार. 4मधून 1 गेला किती 3 आला की नाही डिजिटल सम. बघा, आता बघा तुम्ही हे एक लक्षात घ्या, इथं सगळ्यांचे डिजिट बघा सेम आहेत,
सेम 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 सेम, फक्त इथे एक 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 कमी होते. आपण काय करू, एकच इथे डिजिटल सम काढू, बाकी एक 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 कमी करत जाऊ, चालेल ना. तसं करू आपण आता. हे बघा 9 9 कटले, 5 आणि 5 किती 10, 10 आणि 4 14. 9 9 कटले, 5 आणि 5 10, 10 आणि 4 किती 14, 14 आणि 7 21. 21 डिजिटल सम किती आले 2 आणि 3. पहिलेच ऑप्शन आले की रे, पहिलेच ऑप्शन आलं आपला आन्सर. ओके, बघा तुम्ही व्हेरीफाय सुद्धा करू शकता बाकीचे डिजिटल समचे काय ते आन्सर. बघा 5 आणि 5 किती 10, 10 आणि इथे किती 9 9 हे तर कटून गेले, 10 आणि 3 13, 13 आणि 7 13 आणि 7 किती 20 येणार. तर डिजिटल सम किती आले 2 आले इथं, तिथं 3 आले इथं 2 आला, राईट. आता बघा इथं बघा 9 9 कटले, 5 आणि 5 10, 10 आणि 2 12, 12 आता 2 हे तर कटून गेलं ना, 7 आणि 2 9 आले, 5 आणि 5 10 आले. डिजिटल सम किती येणार 1 येणार. हे पण कटलं असं, 5 आणि 5 10, 10 आणि 1 11, 11 आणि 7 किती 18. डिजिटल सम किती आलं 18 आलं ना, 0. डिजिटल सम 0 आलं. 3 2 1 0. बघा मी जसं म्हणलं होतं तसं 4 3 2 1 तर 3 2 1 0 आलं ना. तर असं सुद्धा तुम्ही फास्ट कॅल्क्युलेशनसाठी अशा ट्रिक्स वापरू शकता. तुम्ही जास्त विचार नाही करायचा या गोष्टींबद्दल. जर तुम्हाला फास्ट कॅल्क्युलेशन करायचं असेल तर ह्याच गोष्टी तुम्हाला कामाला येणार आहेत मित्रांनो. ओके, बघा आत्ता बघा एवढं मोठं कॅल्क्युलेशन कसं करणार आपण, बरोबर. काय नाही, आपलं डिजिटल सम येते ना, बस काहीच टेन्शन घ्यायचं नाही, काहीच टेन्शन घ्यायचं नाही, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. डायरेक्ट डिजिटल सम लावायची असं कॅल्क्युलेशनमध्ये. कारण की हे काय नॉर्मल कॅल्क्युलेशन आहे, फक्त ॲडिशन त्याच्यामध्ये थोडं डेसिमल दिले. हे बघा 6 आणि 3 9, 9ला 9 कटले बरोबर, 7 आणि 2 9. हे बघा 5 5 आणि 5 10, 10 आणि 1 11 बरोबर. 5 आणि 5 10, 10 आणि 1 11 आणि 11ची डिजिटल सम 2 आली, झालं ना. आता बघा इथे बघा 5 4 9, 7 2 9 बरोबर, 6 आणि 3 9, 5 आणि किती आलं 6 आलं मायनस. इथे बघा 5 4 9, 8 आणि 1 9, 2 2 आणि 1 3, 3 आणि 2 किती 5. आता बघा तर इथे किती आलं मायनस 6 आणि 2 मायनस 4 आलं ना, इथं मायनस 4 बरोबर. 2मधून मायनस 6 गेली, मायनस 4 आले, मग मायनस 5. इथे किती आलं मायनस 4 मायनस 5 मायनस 9 झाली ना. तर 9मधून 9 गेला किती येणार 0, खतम. जिथं 0 येणार ते डिजिटल सम बरोबर. आता हे मायनस 9 आलं, 9मधून 9 काढायचं मी तुम्हाला सांगितलं होतं. तर 9मधून 9 गेले किती येणार 0, बात खतम. आता इथे बघा डिजिटल सम कुठे 0 येते ते बघायचं आपल्याला. 8 आणि 1 किती झालं 9, 9ला 9 कटले, 8 आणि 1 किती 9 बरोबर. 3 आणि 1 4, 4 आणि 4 किती 8. इथे आलं डिजिटल सम 8 आली, ठीक आहे. आता इथे बघा 9, 9ला 9 कटले, हे 9 कटले, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 4 9. अरे आलं ना, हे 9 आलं. 9 म्हणजेच किती असते 0. हेच आहे आन्सर आपलं, खतम. त्याच्यापुढे बघायचं की नाही हे तुमची जिम्मेदारी आहे. वाटल्यास तुम्हाला चेक करायचं, तुम्ही म्हणशाल आता चेक करून दाखवा आम्हाला समोरचं, ठीक आहे चेक करू तुमच्या हिशोबासाठी. आपला आन्सर तर इथेच खतम झालं दुसऱ्या ऑप्शनलाच, ठीक आहे. आता बघा इथे 9 8 आणि 1 9, ठीक आहे. 7 7 आणि 1 8, 8 आणि 1 9 खतम. 4 आणि 3 किती आलं इथे 7 आले, इथे येणारच नाही बरोबर. 6 आणि 3 9, 9ला 9, 8 आणि 1 9, 1 आणि 1 2, 2 आणि 4 6 आलं का. 8 7 6 कुठं आले आन्सर, हेच आहे ऑप्शन नंबर बी. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही डिजिटल समला सॉल्व करू शकता मित्रांनो. बरंच हे तुम्हाला कामाला येईल ऑप्शन उडवण्यामध्ये, आणि पटापट तुम्ही समोर जाऊ शकताय. बघा जर तुम्हाला एक्झाममध्ये एज घ्यायची असेल एका लिमिटपर्यंत तुम्ही म्हणजे क्वेश्चन्सला उडवणार असेल तर ठीक आहे ना. हे असे ट्रिक्स वगैरे तुम्हाला माहीत असलं पाहिजे डिजिटल समबद्दल. ओके, आता मल्टिप्लिकेशनबद्दल बघा. मल्टिप्लिकेशन काय म्हणते फर्स्ट, ओके वाचून घेऊ आपण. फर्स्ट वी विल कॅल्क्युलेट द डिजिट सम ऑफ द फर्स्ट नंबर, वी विल कॅल्क्युलेट द डिजिट सम ऑफ द सेकंड नंबर, वी विल मल्टिप्लाय द 2 डिजिट सम्स दस ऑब्टेन. ओके, पहिल्या 2 नंबरची जेव्हा आपण मल्टिप्लाय करू तर ती जी येणारी संख्या आहे ती त्याच्या आन्सरच असेल. ओके, ते डिजिटल सम हे त्यांच्या आन्सरची सुद्धा डिजिटल समच्या मॅच होईल. If the final answer equal to the digital sum of the product, then our answer can be concluded as correct. ओके, तर इथं पण तसंच फॉर्म्युला लागू होईल मित्रांनो डिजिटल सममध्ये सुद्धा. जे आपण पहिलं बघितलं, कोणत्या पण संख्येला 9ने समजा आपण गुणलं तर
किती येणार आहे ती संख्या मल्टिप्लाय की 9ने जर केलं तर 9च येणार आहे. त्याच्यामुळे आपण तिथे सुद्धा 9ला 0 कन्सिडर करू. आणि हे बघा फॉर एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे तुमच्यासाठी. ओके, हे बघा 15 × 13. हे तर पूर्ण जगाला माहिती आहे की 15 × 13 किती येणार, 195 येणार. राईट, 15 × 13 किती येते, 195 येते. तर आता हे बघा याचे डिजिटल सम किती येणार, 5 आणि किती येणार 6 इंटू मल्टिप्लाय इंटू 3 आणि 1 किती येणार 4. याचे डिजिटल सम 6 × 24. 24चे डिजिटल सम किती येणार, 4 × 2 6 येणार. बरोबर. आता बघा 195 डिजिटल सम किती आहे ते बघा, 9 कटले 5 आणि 1 किती 6. आला का, आया क्या रे भाई, देखो एकदम करेक्ट. असंच येणार बघा. कोणत्या पण संख्या, तुम्ही कोणती पण संख्या का कोणते पण मल्टिप्लिकेशन घ्या, जर ते बरोबर असेल तर त्याची डिजिटल समसुद्धा सेमच असते मित्रांनो. आता इकडे बघा आपण घेऊ किती घेऊ तुमच्यासाठी बघा, 11 × 12. 11 × 12. आता याचं किती येणार मल्टिप्लिकेशन किती येते बघा, 132 येते. राईट, 132 येते ना. आता याची डिजिटल सम किती येते ते बघा, 1 आणि किती येणार 2, 2 आणि 1 इंटू मल्टिप्लिकेशन 3, 3 2 6, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6. आलं का, आलं का रे बाबा. असंच येते बघा, असं सेम सम सगळीकडे. मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्ही फक्त तुम्हाला मल्टिप्लाय करायचे डिजिटल समला आणि तुमचं सेम येणार आन्सर. काही पण घ्या तुम्ही, 5 × 6 30 घ्या की काही पण घ्या, 25 × 25 625 घ्या, काही पण घ्या, यांची डिजिटल सम ही सेमच येणार आहे. हे बघा आता 25 हे स्क्वेअर हे एवढा आहे, 5 आणि 2 किती 7, 5 आणि 2 किती 7, 6 आणि 2 8, 7 7 किती 49 कटले 4 आलं, 6 आणि 2 8, 8 आणि 5 13, 13ची डिजिटल सम किती येणार 4. आलं का बरोबर. असंच आहे. हे बघा 6 × 30 आहे तर ठीक आहे, तर नॉर्मलच आहे. ठीक आहे, आता आपण क्वेश्चनकडे बघू. मल्टिप्लिकेशनचा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी खास आपण घेऊन आलेलो आहे. इथे दिसत नाही आहे, 7 आहे, 7 आहे, 786 आहे. इथे लिहितो मी तुमच्यासाठी 80 108 9867 असा आहे क्वेश्चन हा. अच्छा इथे दिसत नाही वाटतं, इकडे बघा 786 108 9867 असा आहे क्वेश्चन हा. ओके, हे बघू नका, हे दिसत नाही इथे बरोबर. ओके, तर हे बघा आता याची डिजिटल सम काय येणार, याची डिजिटल सम काय येणार बघा. आता याची डिजिटल सम काढण्यासाठी आपण काय करणार, याला मल्टिप्लाय करणार. पहिलं आपण हे या डिजिटची डिजिटल सम काढून घेऊ, त्याच्यानंतर मल्टिप्लाय करू, तर आपल्याला सोपं जाईल. ठीक आहे. हा बघा 8 आणि 7 किती 15, 15 आणि 6 किती 21, 21ची डिजिटल सम किती आलं 3 आली. बरोबर. आणि 8 आणि 1 9. आत्ता बघा एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला मी काय सांगितलं होतं, जेव्हा आपण कोणत्याही संख्येला 9ने जेव्हा आपण मल्टिप्लाय करू तेव्हा ती संख्या 9च येणार आहे. ओके, तर इथे 8 आणि 1 9 आला. राईट, तर 9ने जेव्हा आपण आता या सगळ्या संख्येला जेव्हा मल्टिप्लाय करू तर त्याची डिजिटल सम किती येणार 9च येणार आहे. तर मग आपण हे गाढवा आणि मेहनत करणार का, याला सगळ्यांना मल्टिप्लाय करत बसणार का, नाही. बरोबर, याचा काही अर्थच नाही आहे. सरळ बघा की 9 कोणत्या ऑप्शनला मॅच होते, कोणत्या ऑप्शनची डिजिटल सम 9 येते. बरोबर, आपण सरळ बघू आता 9 ऑप्शन कोणत्या याची येणार आहे. हा बघा 9 9 कटले, हे कटले. आता किती येणार हे बघा 6 आणि 3 9, हे पण कटले. 8 आणि 3 8 आणि 7 किती 15, 15 आणि 5 20, 20 आणि 8 28, 28 डिजिटल सम किती येणार 8 आणि 2 10, 1 येणार. बरोबर. आता इथं बघा 9 9 कटले. बरोबर, 5 आणि 4 9 कटले. 8 आणि 7 15, 15 आणि 8 1, 15 आणि 8 किती होणार सांगा 23, 23 आणि 6 29, 29 डिजिटल सम किती येते 9 कटले 2 येणार ना. आता इथे बघा 9 9 कटले. राईट, आणि इथं किती येणार 8 8 आणि 5 13, 13 आणि 7 20, 20 आणि 5 25, 25 आणि 8 25 आणि 8 33, 33 आणि 8 किती होणार 41, 41 आणि 6 41 आणि 6 किती होणार 47, 47ची डिजिटल सम काय ते 7 आणि 4 11, 11 आणि 2 2 येणार ना. इथे पण नाही आली डिजिटल सम आपली 9 9 9 9 कटले. राईट, 8 आणि 7 14, 14 आणि 7 21, 21 आणि 5 14 आणि 7 21, 21 आणि 5 26, 26 आणि 8
34 आणि 8 किती होणार? 34 आणि 8 किती होणार? 42. 42 आणि 6 48. कुठेतरी चुकले काय आपलं ते डिजिटल सम काढण्यामध्ये? एक मिनिट, बरोबर काढू आपण. इथे मला वाटते फर्स्टमध्येच काहीतरी चुकलं आपले. इथे 9 9 कटले, 6 आणि 3 इथं पण 9 कटले, बरोबर. 8 आणि 7 15, 15 आणि 5 20, 20 आणि 8 28. 28 आणि 8 किती होणार? अरे 36. अरे इथं चुकलं ना आपलं. 8 आणि 7 15, 15 आणि 5 20, राईट. 20 आणि 8 28, 28 आणि 8 36. इथेच आलं ना आपला आन्सर. 6 आणि 3 9. अरे यार, इथे आपण अशा मिस्टेक करतो बघा. अशा मिस्टेक तुम्ही करू नका एक्झाममध्ये. तुम्ही कन्फ्युजन व्हाल. आणि पहिलाच आन्सर होता आपलं, आपण बघत बसलो समोर. ऑप्शन नंबर ए 9च पहिलंच ऑप्शन होतं आपलं, बरोबर. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही आन्सर काढू शकता. हे बघा, जिथं पण आपण 9ने मल्टिप्लाय करू तर 9च येणार आहे, हे लक्षात घ्या. तुमचं हे सांगण्याचा उद्देश हा आहे. ओके, ठीक आहे. तर तेच बघा, असं पण कुठं पण आता समजा 9 × 525 × 623 समथिंग 800 असं दिलं आणि असं तुम्हाला विचारलं की याचं मल्टिप्लाय काय? अरे सरळ बघायचं बिलकुलच नाही. ऑप्शन बघायचं, ABCD असं जेव्हा असेल ना कॅल्क्युलेशनमध्ये तुम्ही हे करू शकणार नाही. पण जेव्हा डिजिटल सम तुम्हाला ऑप्शन दिले असतील तर तुम्ही डायरेक्ट काढायचं. हे 9 दिले नाही यांनी तर सरळ बघायचं 9 किंवा 0 येणार आहे ऑप्शनमध्ये. 9 or 0 जिथं पण येईल ना तिथं तुम्ही सरळ ऑप्शन टिक करू शकता मित्रांनो. काहीच बघायची गरज नाही. हेच आहे आन्सर. जेव्हा पण आता हे याचा संबंधच पडायचं नाही काही. 9ने आलं ना, 9 आलं म्हणजे 9च आन्सर येणार आहे ऑप्शनमध्ये सुद्धा. डिजिटल सम, ठीक आहे. तर इकडे बघा, हे CGLमध्ये आलेला क्वेश्चन आहे. द व्हॅल्यू ऑफ 95 × 105 = किती होणार? बघा, तर याचं डिजिटल सम बघा. डिजिटल सम काढण्यामध्ये तुम्ही आता माहीर झालेले. आता आपण एवढे क्वेश्चन्स केले तर बघा किती येणार? 9 कटले, बरोबर. आता याचं काय येणार? 5 आलं. 5ने किती आलं? 6. 6 म्हणजे किती? 30. 30ची डिजिटल सम किती असते? 3, बरोबर. सरळ बघा. आता काय 8 9 9 9 9 कटला, हे येणार नाही, बरोबर. बीमध्ये काय? हे 5 आणि 3 किती? 8, हे बी येणार नाही. 9 9 कटलं. 6 आणि 5 किती? 11. 11 म्हणजे किती? 2, हे बी येणार नाही. ठीक आहे. 9 9 कटले. 7 आणि 5 किती? 12. 2 ने किती? 3. ऑप्शन नंबर डी. असंच बस साफ उडवायचं. हे मल्टिप्लाय करत बसणार का आपण? गाडवाची मेहनत नाही करायची. सरळ मल्टिप्लाय करायची नाही. डिजिटल सम लावा सरळ. बघा आता हे बघा, मग डेसिमलमध्ये आलं. डेसिमलमध्ये कसं करणार आपण? डेसिमलमध्ये सुद्धा ते डेसिमलला धरायचं नाही. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं, डेसिमलला बिलकुल कन्सिडरच करायचं नाही जेव्हा डिजिटल सम आपण बघत असो आणि जेव्हा हे ऑप्शन दिले असतील तेव्हा. ओके. तर बघा, 7 आणि 2 किती? 9 कटले. 3 उरले इंटू 7 आणि किती? 8, राईट. आणि इथे किती येणार? 9 कटले. 8 आणि 6 14, 14 आणि 4 किती? 18 आले. बघा 18 आले. 8 आणि किती आले? 9. आता जेव्हा आपण 9ने मल्टिप्लाय करू तेव्हा काय येणार? 9च येणार. आता याच्यामध्ये बघा सरळ 9 कुठे आहे, बरोबर. ओके, इथं बघणार आपण 9 कुठे आहे. आता ऑप्शनमध्ये 6 आणि 3 किती आलं? 9. इथे 9 गेला, बरोबर. 8 आणि किती? 9. 7 आणि 8 15, 15 आणि 4 19. 19 डिजिटल सम किती? 1 येते, बरोबर. 6 आणि 3 9 कटले. हे 9 कटले. 8 आणि 8 16. 16 आणि 4 किती? 20. 20 आणि 7 27. 27 डिजिटल सम किती येते? 9 येते. ऑप्शन नंबर बी. खतम. जास्त नाही बघायचं. तुम्हाला चेक करायचं तर करू शकता तुम्ही. बघा, चेक करून बघू तुमच्यासाठी तुमची तसल्ली. 6 आणि 3 9. हे 9 9 कटले, बरोबर. 7 आणि 8 किती? 15. 15 आणि 8 किती? 23. 23 आणि 3 26. 26 आणि 4 30. 3 आलं. हो, खतम. 6 आणि 3 9, बरोबर. 8 8 16. 16 8 3 24. 8 चौक 32. बघा आता 32 आणि 4 36. 36 आणि 7 किती येते? 43. 7 आला डिजिटल सम. काहीच नाही येणार. हे ऑप्शन नंबर बी. पहिलेच आलं होतं आपलं. हे बघा, तुम्हाला टाइमपास करायचं असेल एक्झाममध्ये तर हे चेक करत बसा तुम्ही. बाकी डिजिटल समवाले उडवणार. डायरेक्ट क्वेश्चन बी मार्क करणार, समोर जाणार. हे अशा हे बघा, हे जे मल्टिप्लिकेशन आहे ना ते फॅक्टच असणार आहे ना. याचं काही ना काही आन्सर तर असणारच आहे. मग त्याचा आन्सर जेव्हा असणार आहे तर डिजिटल समसुद्धा मॅच व्हायलाच पाहिजे ना. ऑब्व्हियसली बात आहे. समोर चेक करत बसणार का आपण? हे बघा, आता डिव्हिजनमध्ये, ठीक आहे. डिव्हिजनमध्ये काय असते बघा. आता डिव्हिजनमध्ये आता मल्टिप्लाय झालं, ॲडिशन झालं, सबट्रॅक्शन झालं, हे सगळं ठीक आहे. पण डिव्हिजन जे असते ना ते तुम्हाला थोडं फार त्रास देऊ शकते. कारण की डिव्हिजनमध्ये
जेव्हा 3, 6 आणि 9 येत असते ना, तेव्हा तुम्हाला बराच त्रास देऊ शकते. कारण की 3, 6 जेव्हा आपण डिनॉमिनेटरमध्ये 3, 6 आणि 9 असेल म्हणजे खाली, तेव्हा तुम्ही याला एकतर तुम्हाला 1 करावं लागते किंवा मग भागाकार करावा लागेल वरच्या संख्येला आणि खाली 1 करावं लागेल. न्यूमरेटर खाली 1 असेल तर तुम्हाला काही त्रास नाही. ओके, खाली 1 असेल तर तुम्ही डायरेक्ट डिजिटल सम वापरू शकता. कारण की 1 असलं काय नाही असलं काय काही नसते. म्हणजे काय असते, एखादी संख्या काही नसते म्हणजे खाली 1च असते ना एखाद्या संख्येला. ते तुम्ही भागाकारामध्ये शिकला असणार 5वी 6वीला, तर तेच असते. खाली तुम्हाला 1 करावी लागेल किंवा मग आता 3, 6, 9 जेव्हा येईल तर तुम्ही खाली 1 नाही करू शकत. कारण की याला कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय करून 1 होतच नाही 3, 6, 9ला. तुम्हाला पहिले हे डिवाइडच करावं लागेल न्यूमरेटरला, तेव्हा जाऊन हे खाली 1 होईल. ओके, खाली मग किंवा मग 2, 5 वगैरे असं काही करावं लागेल तुम्हाला, तेव्हा जाऊन तुम्ही ते 1 करू शकता. ओके, तर बघा डिव्हिजनमध्ये आपण बघू काय होणार. इन डिव्हिजन द न्यूमरेटर डझंट बट इम्पॅक्ट. ओके, न्यूमरेटर काय असते, वरचं असते, डिनॉमिनेटर खालचं असते. ओके, याला ज्याला एवढं पण येत नाही ना त्यानं मग स्पर्धा परीक्षा सोडून दिलं पाहिजे. खरं म्हणतोय मी, एवढं तर माहीतच पाहिजे. न्यूमरेटर वर असते, डिनॉमिनेटर खाली असते. ठीक आहे, सो इट्स अप टू डिनॉमिनेटर यूज्ड इन द एक्सप्रेशन. ओके, डिनॉमिनेटरचा जास्त हे असते, डिनॉमिनेटर जे खालचं असते ते. कारण की डिनॉमिनेटरमध्ये काही पण असेल ना त्याला 1च करावं लागेल आपल्याला. ओके, डिनॉमिनेटरमध्ये खाली. ओके, वी कॅन फेस द सम ऑफ डिनॉमिनेटर्स इन डिजिट सम डिव्हिजन प्रोसेस ॲज रिटर्न बिलो. ओके, खाली आपण बघू आपण काय दिले त्यांनी. ओके, या प्रकारे दिले बघा. 1, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 0. 9 किंवा 0 एकच असते ना. तर या प्रकारे डिजिट आपल्याला भेटू शकतात. ओके, तर आपल्याला काय माहिती आहे का, जेव्हा आपण 3, 6 आणि 9 जेव्हा असेल तेव्हा आपल्याला त्यांना कॅन्सल आउट करण्यासाठी त्यांना एकतर भागाकार करावा लागेल वरच्या संख्येने किंवा हे करावं लागेल. बघा याने दिले, रूल ऑफ डिजिट सम फेल्स वेन द डिनॉमिनेटर हॅज 3, 6, 9. इन सच सिच्युएशन फर्स्टली ट्राय टू कॅन्सल आउट 3, 6, 9. बघ कॅन्सल आउट करायचे. 3, 6 आणि 9 जेव्हा येईल तर तुम्हाला कॅन्सल आउट करायचं. म्हणजे वरच्या संख्येला आपल्याला भागाकार करावा लागेल वरच्या संख्येला. 3, 6 आणि 9 ने जेव्हा पण 3 किंवा 6 किंवा 9 येईल तेव्हा भागाकार करून देन अप्लाय डिजिट सम. ओके, आणि नंतर डिजिट सम आपल्याला अप्लाय करायची आहे. 3, 3, 6, 9 कॅन नॉट बी इलिमिनेटेड फ्रॉम द डिनॉमिनेटर. लक्षात घ्या मित्रांनो. ओके, तर तुम्हाला सांगतो कशी सिच्युएशन येणार आहे ते बघा. न्यूमरेटर 1 असेल, न्यूमरेटर 2 असेल, न्यूमरेटर 3 असेल तर काय होणार, कसं करू शकतो आपण. 4, 5 न्यूमरेटर डिवाइड बाय 6, 7 न्यूमरेटर डिवाइड बाय 8 डिवाइड बाय 9. ओके, आता बघा, आता इकडे बघा. तर ते बघा जेव्हा पण n असेल तेव्हा n डिवाइड बाय 1 असेल म्हणजे न्यूमरेटर काही पण असू द्या, 1 जेव्हा असेल खाली तेव्हा तुम्हाला काही फरक पडणार नाही. कारण की त्या संख्येला डायरेक्ट तुम्ही डिजिटल सम लावू शकता. पण जेव्हा 2 असेल तर तेव्हा तुम्हाला काय करायचं, इथे 1 करून घ्यायचे. राईट, 1 करण्यासाठी काय करणार आपण, 5ने याला हे करणार, मल्टिप्लाय करणार खाली. तर खाली केलं म्हणजे वर पण करावं लागेल. बरोबर, खाली केलं म्हणजे वर पण करावं लागेल. हे बेसिक मॅथ आहे. आता एवढं तर तुम्हाला माहीत पाहिजे बघा. राईट, तर इथं 10 झालं म्हणजे काय ना, डिजिटल सम 1 येणार ना. आणि इथं पण मल्टिप्लाय करायचं. इथं जे पण संख्या असेल त्याला 5ने मल्टिप्लाय करायचं खाली करत आहोत म्हणून. आणि म्हणजे इथे 1 येणार, मग तेव्हा तुमचं बरोबर येणार. आता इथे बघा, आता इथे 5 ने केलं, इथे बघा इथे 5 आहे, मग इथे 2 ने करावं लागेल ना इथे 10 येण्यासाठी. कारण की आपल्याला डिजिटल सम खाली काय करायचं, 1 करायचं ना आपल्याला. 5 दुने 10 होईल, 10चं काय होणार, डिजिटल सम 1 होणार. बरोबर, आणि वरी पण 2 ने मल्टिप्लाय करायचं खाली केलं म्हणजे. आता इथे बघा 4ला आता काय करायचं तुम्हाला, हे करायचं 10 करायचे खाली. राईट, 10 म्हणजेच आता 1 करायचे. डिजिटल सम 10ची किती येते, 1 येते. बरोबर, आता 4च्या पड्यामध्ये 7 चोक 28 बघल्या तुम्ही, 28 डिजिटल सम किती येते, 8 2 किती येते, 10 येते. 10 म्हणजेच किती येते, 1 येते. बरोबर, मग इथं आपण काय करणार, 7ने मल्टिप्लाय करणार. खाली केलं म्हणजे वर पण 7ने करावं लागेल. 7 चोक 28 करावं लागेल आणि वर पण 7ने मल्टिप्लाय करावं लागेल. 8 2 मग इथे किती येतील, 10. बरोबर, अशा प्रकारे करायचं. आता इथे 7ने केलं 4ला, मग 7ला 4ने करा. बरोबर, मग इथं असं कसं येईल, असं डिजिटल सम इथे पण अप्लाय करू शकतो आपण. आता बघा इथं 8 आता इथे झालं, इथं 4ला 7ने झालं, 7ला 4ने झालं, 5ला 2ने, 2ला 5ने. आता 8 बिचारा एकटाच राहिला. राईट, 8ला काय नाही, 8ला 8ने मल्टिप्लाय करा. एकटाच उरला बिचारा, एकटा राजा आहे. मग केले राजा, 8 8 64. खाली केलं म्हणजे वर पण करा. 64ची डिजिटल सम काय येते, 6 4 10 येते. 10 म्हणजे 1 येते डिजिटल सम. बरोबर,
याला 8ने मल्टिप्लाय करणार आपण खाली, जेव्हा आपण 8 येईल खाली, राईट, डिनॉमिनेटरमध्ये. आता बघा 3, 6, 9 जेव्हा आपण येईल तेव्हा आपण आहे ना या संख्येला छेडायचं नाही. याला कोणत्याही संख्येने मल्टिप्लाय करून तुमचा 1 येणार नाही मित्रांनो. 1 येऊ शकत नाही 3, 6 आणि 9ने. याला तुम्हाला न्यूमरेटरला पहिले डिवाईड करावं लागेल. 3, 6, 9ला न्यूमरेटरला डिवाईड करावं लागेल, तेव्हा जाऊन हे तुमची डिजिटल सम 1 होईल आणि तेव्हा जाऊन तुम्ही डिजिटल समला अप्लाय करू शकता. ठीक आहे, आपण नंतर बघूच आपण नंतरच्या क्वेश्चन्समध्ये. बघा इथे एक क्वेश्चन आपण म्हणजे एक एक्झाम्पल घेऊन आलो आहे. यदि n1 इज इक्वल टू n, यदि हर डिजिटल योग का यह 1 हो, अंश का अंकीय योग भाग तो भागफल उत्तर का अंकीय योग के बराबर होता है, असं काहीतरी दिले त्यांनी. जाऊ द्या. आता बघा, आता 7 आणि 3 किती आहे. आता बघा याचं डिजिटल सम आपण काढू. कसं काढणार, 3, 8, 9, 8, 2 डिवाइड बाय 73. हे बघा 7 आणि 3 किती, 10. 10चं डिजिटल सम किती, 1च येते. झालं. आता 1 आहे म्हणजे आता याला बघायचीच गरज नाही, 9 आहे बरोबर. 8 आणि 3 किती, 11. 11 आणि 8 19. 19 आणि 2 किती, 21. 21ची डिजिटल सम किती येते, 2 आणि 1 3 येते बरोबर. याचं डिजिटल सम याची किती आली, 3 आली. आता तेच आता याची डिजिटल सम बघा किती येते, 534ची. 5 आणि 3 किती, 8. 8 आणि 4 12. 12ची डिजिटल सम 2 आणि 1 3 बरोबर. तर अशी अप्लाय करू शकता. बघा मित्रांनो खाली 1 आलं म्हणजे काय, याला बघायची गरज नाही. वरच्याचे सरळ सरळ डिजिटल सम घ्या, खतम, बात खतम. वरचे डिजिटल सम घेऊन टाकायची, बात खतम होऊन जाते. हे बघा खाली 2 आलं म्हणजे काय, जे मी सांगितलं होतं बघा तेच आहे. 2 आलं म्हणजे काय, 5ने मल्टिप्लाय करायचं, खाली मल्टिप्लाय करायचं, वर मल्टिप्लाय करायचं, मग 10 येणार. मग वरसुद्धा 5ने मल्टिप्लाय केलं, 5 इंटू न्यूमरेटर होणार मग. ओके, डिजिटल सममध्ये. ओके, असं करायचं आपल्याला. हे बघा दिसतंय का, ठीक आहे. इथे लिहून घेतो आपण 2343 डिवाइड बाय 11 इज इक्वल टू 213 आहे बरोबर. हे बघा आता इकडे बघा, आता 1 आणि 1 किती आले, 2 आले ना डिजिटल सम बरोबर. 1 आणि 1 2 आले. ओके, वर किती आले डिजिटल सम, 2 आणि 3 5 बरोबर. 5 आणि 4 9. अरे इथं कटून गेलं, 9 कटून गेलं. आता इथं किती उरले, 3 उरले राईट. 3 खाली किती, 2 उरले. आपल्याला आता काय करायचं, 5ने मल्टिप्लाय करायचं बरोबर. डिजिटल समला 5ने मल्टिप्लाय करा, खाली मग किती होणार, 5 2 10 आणि वर किती होणार, 5 3 15. 15ची डिजिटल सम किती येते, 5 आणि 1 6 बरोबर. आणि आन्सरची चेक करा, डिजिटल सम किती येणार आहे, 213. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6. आ गया ना बाय. आलं बघा डिजिटल सम आलं. असं करायचं आपल्याला. या प्रकारे तुम्ही डिजिटल सम काढू शकता आणि तुम्हाला हे यूज करण्यामध्ये जेव्हा आपण खाली हे येईल, पहिले डिजिटल सम काढून घ्या आणि जे पण डिजिटल सम येईल त्याला तुम्ही 5ने मल्टिप्लाय करू शकता, वर खाली 2 जेव्हा खाली असेल तेव्हा. ओके, तर बघा एक क्वेश्चन आपण घेऊन आलो. अरे यार हे का कटतं आहे असं, तर बघूत आपण. इथे तुम्हाला क्वेश्चन लिहून घेईल मी. 2426 डिवायडेड बाय, एक मिनिट, 2426 डिवाइड बाय 2 प्लस 1320 डिवाइड बाय 3 प्लस 5255 डिवाइड बाय 5. तो क्वेश्चन आहे, आता दिसत असेल तुम्हाला बरोबर. हे बघा आता बघा डिजिटल सम आपल्याला इथे कसं यूज करणार आपण. ओके, तर पहिले काय करायचं आहे बघा. आता तुम्हाला मी सांगितलं 2 आहे म्हणजे आता इथे काय काटायची गरज नाही, काटायचं वगैरे बिलकुल नाही. तुम्हाला डिजिटल सम जेव्हा यूज करायची ना तेव्हा काटू नका. हे बघा तुम्हाला डायरेक्ट डिव्हिजन बरोबर येत असेल तर ठीक आहे, लवकर तुम्ही करू शकता, बिंदास करा, बिंदास, काही असं अडचण नाही. पण आपण काय डिजिटल समचा उपयोग ॲप्लिकेशन शिकत आहोत ना, तर त्यामुळे हे सांगण्याचा उद्देश आहे. बघा डिजिटल सम कसं यूज करायचं यामध्ये. ओके, हे बघा 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 6 किती 14. 14ची डिजिटल सम किती आहे, 5 येते. 5 डिवाइड बाय 2. ओके, जसं तसं लिहून घेऊ तोपर्यंत. आता 3 आलं, 3ला आपण काय म्हणलं तर डिवाइड करणार आहोत. ठीक आहे, 3 चौक 12, 3 चौक 12 डिवाइड बाय 4, 440. 440ची डिजिटल सम किती येते, 8 येते. ओके, आता बघा 5 नाही, डिवाइड नाही करायचं. आपण काय बघतो, डिजिटल सम बघतो. डिजिटल सम करू पहिलं. 5 आणि 2 7, 7 आणि 5 12, 12 आणि 5 किती 27. ओके, किती आहे, 5 आणि 2 7, 7 आणि 5 12, 12 आणि 5 सॉरी 17, 5 आणि 2 7, 7 आणि 5 12, 12 आणि 5 17. 17ची डिजिटल सम किती आहे, 8 येते. 8 डिवाइड बाय 5. ओके, 8 आली. ठीक आहे, तर बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं, 2 आहे जिथं 5ने मल्टिप्लाय करा आणि 5 आहे जिथं 2ने मल्टिप्लाय करा. सरळ 5 आणि इथं किती 2ने मल्टिप्लाय करणार.
8 खाली काहीच नाही, याला कशाला मल्टिप्लाय करायचं. आता हे बघा 5 5 किती 25, 25 डिजिटल सम किती येणार 5 आणि 2 7. आता खाली काय 5 2 10 आलं म्हणजे काय आता एकच आहे आता डिजिटल सम, त्याला लिहायची गरज आहे का डबल नाही. आधी इथं पण 5 2 10 होणार, खाली लिहायची गरज आहे का नाही. मग एक सरळ सरळ वरचं बघा 8 2 16, 16ची डिजिटल सम किती येणार 7 बरोबर. 8 आणि 7 किती 15, 15 आणि 7 तर 7 15, 15 आणि 7 किती 22, 22ची डिजिटल सम 4 येणार, 2 आणि 2 4. बघा आता 4 कुठे येते बघा, 6 आणि 2 किती 8, 8 आणि 4 किती 12, 12ची डिजिटल सम 3 आली, ऑप्शन नाही. 7 आणि 2 9, इथे आले 4, ऑप्शन नंबर बी खतम. पुढे बघणार का आपण नाही, पुढे बघण्याचं म्हणजे काय उगं मेहनत आहे बिनकामाची. हे ऑप्शन्स नाही येणार, तुम्ही चेक करू शकता नाही तर ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. आता इथे 9 आहे, तुम्हाला दिसते की नाही 9 आहे इथे. ओके, तर इथे बघा तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काढायची. इथं पण आपण काय करणार डिजिटल सम यूज करणार राईट. ओके, डिजिटल सम आपल्याला यूज करायची. आपण इथे कसं करणार आपण डिजिटल सम. आता इथे एक्स आले, काही जण भिवून जाणार आहे बापरे एवढं मोठं क्वेश्चन. काय नाही मित्रांनो, असंच करायचं आहे आपल्याला. ओके, हे बघा 9 कटले इथं 8 आणि 2 किती 10, 10 आणि 5 किती 15, 15ची डिजिटल सम 6 आली बरोबर. प्लस 2 आणि 1 3, 3 आणि 5 8 मायनस राईट. आता इकडं बघा 9 9 कटले, 8 आणि 1 9 कटले, इथे किती येते 4, 6 आणि 8 14, 14ची डिजिटल सम किती येते 5, 5 मायनस 4 किती येणार 1 येणार इक्वल टू. आता बघा एक्सला जशाल तसं ठेवून टाका बरोबर. 6 आणि 7 13, 13 आणि 5 किती 18, 18 आणि 8, 8 आणि 8 किती होणार 26 होणार. 26ची डिजिटल सम 6 आणि 2 8 होणार मायनस. आता इथं बघा 5 4 9 कडले 8 आणि 2 10, 10ची डिजिटल सम 1 होणार बरोबर. एक्स प्लस 8 मायनस 1 किती होणार 7 होणार. आता हे 1 मायनसमध्ये जाणार एक्स इक्वल टू किती येते 1 मायनस 7 मायनस 6 आलं का मायनस. आता मायनस आल्यावर तुम्हाला मी काय सांगितलं होतं लक्षात घ्या. मायनस आल्यावर मी तुम्हाला काय सांगितलं 9मधून मायनस करायचे, तुम्हाला किती येते 3 येते बरोबर. तिथे बघा सरळ सरळ कुठे 3 येते ते बरोबर. 8 आणि 6 किती 14, 14 आणि 8 14 आणि 8 किती 22, 22 डिजिटल सम 4 येते लक्षात घ्या. 8 आणि 5 13, 13 आणि 7 20, 20ची डिजिटल सम 2 येते, हे नाही येणार. 8 आणि 5 13, 13 आणि 8 21, 21ची डिजिटल सम 3 येते. आन्सर आपलं ऑप्शन नंबर सी बरोबर. इथे येणारच नाही, काय येते 9 कटलं 8 आणि 8 16, 16ची डिजिटल सम 7 खतम, येणार नाही ऑप्शन नंबर सी. या प्रकारे तुम्ही ओढू शकता मित्रांनो, भियायची गरज नाही, काही पण येऊ द्या काही पण येऊ द्या. आता इथं अशा पण क्वेश्चन येऊ शकतात, ते सीजीएलमध्ये आलेले क्वेश्चन आहेत असे. तर यांना कसं उडवणार आहे ते इथे बघा, इथे तुम्हाला दिसत नाही वाटते 8976 आहे ते इंटू 9007 मायनस 7589 इंटू 66 32 इज इक्वल टू सी इंटू 10 असं आहे. ठीक आहे, तुम्हाला इथे 8 दिसत नसेल 8 9 लिहिलं. तर बघा याला आपण कसं काढणार, सरळ सरळ तसंच जास्त विचार नाही करायचा. हे बघा 9 कटले 8 आणि 7 किती 15, 15 आणि 6 किती 21, 8 आणि 7 15, 15 आणि 6 21, 21ची डिजिटल सम 3 आली खतम. 9ला 9 कटले इथं उरले 7 मायनस 9 कटले 7 आणि 5 12, 12 आणि 8 20, 20ची डिजिटल सम किती येते 2 येते इंटू 6 आणि 6 किती 12, 12ची डिजिटल सम 3 येते प्लस 3 आणि 2 किती 5 बरोबर. आता बघा 7 त्रिक 21, 21ची डिजिटल सम किती येते 3 येते बरोबर. 2 आणि 1 3 येते ना मायनस. आता पहिले मल्टिप्लिकेशन करायचं बेरीज करायचं, हे पण कळायला पाहिजे. बॉड मासमध्ये काय करणार आपण मल्टिप्लिकेशन पहिले करणार. ओके, 3 दुने 6 मायनस प्लस 5 इज इक्वल टू हे सी इंटू 10 विसरू नका याला, सी इंटू 10 इथे जाऊ दे. आता बघा -3 3 मायनस 6 किती होते -3 होते ना, -3 प्लस 5 इज इक्वल टू सी इंटू 10. बघा प्लस 5 आहेत ना, 5मधून 3 गेले किती होणार 2 वरना सी डिवाइड टू 10. आता हे इकडे डिवाइडमध्ये जाणार 10, सी इकडे येणार राईट. तर किती येते आता खाली किती आहे 2च आहे, डिजिटल सम किती येते 2 येते ना, तर सी इक्वल टू 10. आता डिजिटल सम किती येते 2 येते, सीची व्हॅल्यू काढायची म्हणजे डिजिटल सम 2 आली पाहिजे बरोबर. आता बघायचं डिजिटल सम कुठे 2 येते ते बघा. 2 2 कटले 5 4 9 8 आणि 3 11, पहिल्याच आन्सरमध्ये आलं की रे आपलं 8 आणि 3 11, 11ची डिजिटल सम 2 येते खतम. आता बाकीचे बघायचे की नाही बघायचे तुमच्यावर आहे, आता बघून घ्या तरी पण. 9 9 9 कटले 5 आणि 4 9 येते 3 येते येणार नाही. 9 9 9 कटले
बरोबर. 8 आणि 3 11, 11 आणि 4 15, 15 आणि 8 23, 23ची डिजिटल सम किती येते 5 येते, हे पण नाही येणार. बरोबर. 9 9 9 कटले, 9 9 कटले, 8 आणि 6 14, 14 आणि 4 नाही, 14 आणि 4 नाही ना, 8 आणि 6 14च येणार, 14ची डिजिटल सम 5 येते, हे पण नाही येणार. बघा तुमच्या मनावर आहे, हे करत बसायचं, हे चेक करायचं, ठीक आहे. पण काही काही जण डायरेक्टसुद्धा उडू शकतात. पण तुम्हाला जर वाटत असेल, कन्फ्युजन्स होत असेल आणि ऑप्शन सोपे असते, तर लवकर लवकर चेक करायला काय हरकत आहे. ओके, चेक करून घेऊ शकता, तर तुम्ही तुमच्या ह्याच्यावर आहे. पण डायरेक्ट ऑप्शन आपलं पहिलं चालेल म्हणल्यावर बघायचं कामच नाही नंतर. ओके, हे बघा अजून एक क्वेश्चन घेऊन आलो आपण. ठीक आहे, 31% ऑफ 260 इंटू वॉट. आता इंटू इथे एक्स घेऊ शकतो ना आपण, बरोबर. आता हे बघा असं पर्सेंटेज वगैरे आलं की काय नाही घ्यायची गरजच नाही. पर्सेंटेज म्हणजे काय असते मला सांगा बरं. 1/100 असते. 1/100 म्हणजे काय, 100मध्ये सुद्धा एकच आहे, डिजिटल सम 100ची काय असते, एकच असते. मग याला काय गिनायचं काम आहे, बघूच नका ना, याला काय गरज आहे बघायची. ऑफ वगैरे काहीच बघायची गरज नाही. ओके, ऑफ वगैरे काहीच बघायची गरज नाही. 31ला जशाल तसं मल्टिप्लाय इंटू 260 इंटू एक्स जशाल तसं. हे ऑफ वगैरे काय आहे, पर्सेंटेज म्हणजे काय 1/100च असते ना, इज इक्वल टू 12896. ओके, तर आता 31ची डिजिटल सम किती येते, 4 येते, बरोबर. आणि इथं काय ना 6 2 8 8 इंटू एक्स, 8 चौक 32, 32ची डिजिटल सम किती येते, 5 येते, 5 इंटू एक्स इज इक्वल टू. तर बघा आता इथे बघा कसं येते, 9 कटले, 9 कटले, बरोबर. 8 आणि 1 9, 6 आणि 2 किती येते, 8 येते, बरोबर. 8 येणार. आता बघा एक्स इथं घेणार आपण आणि हे 5 जे आहे ते मल्टिप्लायमध्ये येते, इथं जाऊन किती कशात जाणार, डिवाईडमध्ये जाणार, बरोबर. आता मला सांगा मित्रांनो, आता तुमची खरी परीक्षा. आता बघा जेव्हा डिवाईडमध्ये 5 असेल तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलं होतं की मल्टिप्लाय करायचं. कशाने करणार मल्टिप्लाय, 2ने मल्टिप्लाय करणार, राईट. 2ने मल्टिप्लाय करणार, कारण की खाली 1 येण्यासाठी कशाने मल्टिप्लाय करायचं आपल्याला, 2ने. मग खाली काय होणार, 5 2 10 होणार, म्हणजे 1 येणार ना डिजिटल सम. आणि वर किती येणार, 8 2 16, आणि 16ची डिजिटल सम किती येते, 7 येते, खाली 1. आता बघा इथे 7 कुठं कुठं येते, 4 आणि 5 हे ऑप्शन नाही, 5 आणि 6 हे पण नाही, 6 आणि 7 करेक्ट, ऑप्शन नंबर सी. तर इथे बघणार का आपण, नाही, 6 आणि 7 आलं. मग याची व्हॅल्यू किती येते, 7 येते ना डिजिटल सममध्ये, तर याची व्हॅल्यू अशी येणार. तर हे करत बसणार का आपण, हे मल्टिप्लाय पर्सेंटेज हे वगैरे, एवढं मोठं कोणाला वेळ आहे एवढं मोठं कॅल्क्युलेशन करण्यामध्ये. तर जरी पॉईंटचं जरी असेल तरी तुम्ही डायरेक्ट डिजिटल सम यूज करू शकता मित्रांनो, हे लक्षात घ्या. हे तुम्हाला बऱ्याच एक्झाममध्ये तुम्हाला कामाला येऊ शकते. ओके, तर समराईज करून घेऊ एकदा आपण काय काय शिकलो ते. ठीक आहे, आपण ॲडिशनमध्ये शिकलो डिजिटल सम, सबस्ट्रॅक्शनमध्ये, मल्टिप्लायमध्ये आणि डिवाईडमध्ये. ओके, तर हे तुम्ही बऱ्याच एक्झाममध्ये SSC असू द्या, IBPS किंवा MPSC UPSC सारख्या कोणत्याही एक्झाममध्ये तुम्ही डिजिटल सम जिथे तुम्ही अप्लाय होऊ शकते तिथे तुम्ही अप्लाय करून घ्या माझ्या मते. तर कारण की हे तुम्हाला बाकीच्यांपेक्षा लीडमध्ये आणू शकते. ओके, आणि हे लक्षात घ्या, जिथे ABCD अशा ऑप्शन असतील अशा जागी तुम्ही हे मस्ट यूज केलंच पाहिजे. कारण की हे फॅक्ट जे असते ना, ते मल्टिप्लाय किंवा डिवाईड किंवा ॲडिशन सबस्ट्रॅक्शन हे कधी चेंज होत नसते मित्रांनो, हे युनिव्हर्सल असते. त्यामुळे हे तुमचा आन्सर यायलाच पाहिजे. ओके, या प्रकारे तुम्ही यूज करा. आणि अजून नवीन नवीन क्वेश्चन्स ट्रिक्स घेण्यासाठी मला सांगा, कमेंटमध्ये सांगा कशावर मी टॉपिकवर कोणत्या घेऊ नेक्स्ट टॉपिकवर. तर त्याप्रकारे मी व्हिडिओज आणेल. असेच इंटरेस्टिंग टॉपिकसाठी तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. ठीक आहे, चला तर मग आजच्यासाठी थँक्यू.